नमस्कार मित्रांनो. तर आज उदयपूरचा दिवस सेकंड. तर आज आम्ही चाललोय सागर लेक आणि सहेली की बारी सकाळी सकाळी आणि त्याच्यानंतर बाकीचे ठिकाण राहिलेले. तर इतकी थंडी आहे. 7 का 6 डिग्री सेल्सिअस आहे. 7 डिग्री. आत्ता किती वाजले? 10 ते 11 वाजलेच नाही ना, 10 वाजले असं तरी पण लय थंडी वाजती. नाक पण लाल लाल झाले. इतकी थंडी. आज आम्ही स्कूटी घेतली रेंटनी. इथे जे शेजारी होतं ते आम्ही काल केलं, चालतच केलं. आज थोडं लांब जायचं आहे त्यामुळे मग स्कूटी घेतली आहे. हा का, जाऊ द्या बरं, तसंच घाला आता, नाही म्हणून नाही का, बिकडलं तर त्यात आता लेक पशी जायचे, अजूनच थंडी वाजायला बसली. हा ना, हँड ग्लोव्ह जाणार नाही ना त्यानं. मला काय माहिती एवढी तिकडे जयपूरला काहीच नव्हती. पराठे खायला जाऊ, नाश्ता करू. इथे फेमस पराठे साईबाबा ना, साईबाबा पराठे म्हणून. तर तिथं नाश्ता करणार आहे आम्ही. आलू पराठा खायला नाही, पराठे खायला एवढे जणांची गर्दी असते. एवढंच खायला इतका चालतो. एक नंबर पराठे. हा, पराठे टेस्ट पण भारी. तर आता आम्ही आलोय फतेह सागर लेकला. असा आहे तो लेक. कुठपर्यंत असेल तो लेक इकडे आला असेल ना. नाही तो लेक वेगळा, हा लेक वेगळा. जॉईन नाही का? नाही जॉईन नाही. तिथून काल नक्षा हा. ठीक आहे, बाहेरच्या पेक्षा लेकपेक्षा थोडी कमी थंडी वाजती. ऊन पडलंय ना त्याच्यामुळं मग. आणि ते काय ते, हा ते लोक एवढं थंडीचं ऊन पोहत आहे आतमध्ये. कुठे मला बघू, त्यांना दाखवू दे. हा, तेव्हा तिथं पोहत आहे ते. पाण्यात गेल्यावर थंडी नाही वाजत तो. चला बरं, ते माशाचं काय हा हे काय तिथं काय हे तिकीट्स आहे थिंक काहीतरी. ॲक्वेरियम आहे. तर आज मित्रांनो कालच्या कंपॅरेटिव्ह आज लई थंडी आहे. शुभिनी निसती अशीच करते. तर आमचे फोटो बिटो काढून झाले. शुभिना स्वेटर काढलो होतं फोटो काढण्यासाठी. ड्रेस दाखवायचा ना आपण. ड्रेस काय नाही. हा काय म्हणतो मग, ड्रेस कसा घातला असं मी नॉर्मल घातला असता ना. मग मला फोटो काढायचे असते, स्वेटर घालायचं असतं. तुमसारखं नाही, चांगलं नवीन शर्ट घालून पण स्वेटर घालायचं. थंडी महत्वाची, ती फोटोपेक्षा बाकीचं महत्व. आठवण राहते फोटो कळायला का. आठवण चेहरा तसा राहतो आपल्या ह्याच्यात. तुम्ही परत आणलाय मला इथं. नाही तसा राहतो तू. नाही बिना याचा परत त्याच्यात तो चेहरा राहतोच ना. पण असं तसं परत आणलाय तुम्ही मला इथं. बघू. आता मी आणलं, तू आण मला परत पुढच्या वेळेस. नागमोडी आहे ना, सापासारखा काय रस्ता. डोंगर बिंगर आरावलीच आहे पाठ. खूप भारी मित्रांनो, खूप भारी आहे फतेह सागर. ऊन खायला सकाळी. हा, सकाळ ऊन खायलाच भारी आहे. तसा पण लेक चांगला आहे बरं का. पण जास्त गर्दी वगैरे नाही इथं, जास्त बघण्यासारखं नाही आहे. फक्त एवढा लेकच बघण्यासारखा आहे. गर्दी राहणार आहे. हा, पण इथं पण एवढी गर्दी नाही वाटली मला. येतील अजून लोक. थंडीचं कसं थोडं लेट निघतात ना. हा, त्यात चांगला आहे. अशी खूप सारी गर्दी नाही आहे फतेह सागर लेकला. सहेली की बारी सहेली की आम्हाला तिकीट काढायचं आहे. ते बगोरी की हवेली. हा, बगोरी की हवेलीचं तिकीट काढायचं. एक प्रोग्राम असतो संध्याकाळी 1 तासाचा. पण ते तिकीट काढायला ऑनलाईन काढता येतं. काय ते रोपवेनी इकडे आहे का रोपवेचं? ते रोपवेचं आपण टाकून बघू किती लांब येते. तिथून रोपवेचं पण आम्हाला काहीतरी करायचं होतं. ते 71 रुपये तिकीट होतं त्याचं. ते करायचं होतं. हा, मग हे पण करून घेऊ. आपलं ते बगोरी की हवेलीचं तिकीट राहून जाईल. इथं फोटो बिटो काढायला भारी आहे. हा, उद्या शेवटचा दिवस आहे ना. उद्या आम्हाला संध्याकाळी ट्रेन आहे इथून. नाही, बस आहे, सॉरी. हा, आपण जसवाल. तर मित्रांनो आपण आलोय सहेली की बारी. कुठं? सहेली की बारी. ओके, किती भारी आहे. हिरवगार आहे सहेली की बारी. आता काय आहे इथं सहेली की बारी आम्हाला माहित नाही. भाडी ना भाडी. तर बघू आपण आता इथं पुढं काय आहे. सहेली की बारी. इथं सहेली आहे का खूप साऱ्या का काय माहित नाही. बघू आपण. गार्डन आहे वाटतं इथं. गार्डन
ते नाव वाचू वेळ काही नाव सांग. पुढं बघू आपण काय इथं तिकीट वगैरे काढायचं वाटतंय. इथंच तिकीट आहे जाऊ ते तिकीट. इथं नक्षा वगैरे दिला त्यांनी काहीतरी काय इथे इथं फॉरेनर तर कमीच नाही फॉरेनरची. गोरे चिकडे सगळे फॉरेनर ब्रिटिश सगळे आहे. तर आय गेस हे काढायचं आहे आपल्याला. की बाडी बरं का तेव्हा की बाडी जवळच आहे. आम्ही जिथं राहतो तिथून सगळं 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. इथं तिकीट काढायचं आहे. तिकीट काय आपण बघूया काय बघ बरं तिकीट कितीला आहे. बंद आहे इथं. हे इकडून बघ महिला 2 तिकीट किती नाही 60 60 रुपये. ओके मित्रांनो फक्त 60 रुपये तिकीट आहे दोघांचं. इथं तू बघू शकता इथं तिकीट दिलेलं आहे. भारतीय नागरिक 30, विदेशीला 150, स्कूल विद्यार्थीला 5 रुपये आणि प्री वेडिंगसाठी 5,000 तिकीट आहे. तर तिकीट काढलं शिवे चला आता आपण जाऊया आतमध्ये. तर इथं टुरिझम गाईड उदयपूरचं टोटल. उदयपूरला कुठं जायला पाहिजे आणि काय जायला पाहिजे आपण याच्यापैकी बऱ्यापैकी केले. अजून केले मेमोरियल तिथंच महाराण प्रतापची ना त्यातले बऱ्यापैकी आपण केले आणि बऱ्यापैकी आपले राहिले उदयपूरचं टोटल. तर आपण आता इथे जगदीश मंदिरच्या शेजारी होते. भरपूर आहे उदयपूरला बघण्यासाठी. 3-1 दिवस तुम्ही आरामशीर सगळं बघू शकता. हा ते आतमध्ये होतं तेव्हा का. हा जग मंदिर आपण तिथं गेलो होतो तिथं. हे बघ लेक तू म्हणत होती ना वेगळे आहे सगळं. नेहरू आयलँड, स्वरूप लेक, सगळे लेक वेगवेगळीकडे. इथं आल्यानंतर सगळं गार्डनच आहे. ही फुलपाखराची डिझाईन आहे. दाखव थोडं बाजूला हो. मस्त केलंय फुलपाखराच्या आकारामध्ये. आतमध्ये असं आहे गार्डन. हा गार्डन मस्त केले हो. म्हणजे असं मेंटेन सगळं. झाडं फुलं लईच भारी भारी तेव्हा ना वेगवेगळ्या प्रकारचे. त्या टायमिंगला हे गार्डन बनवलं होतं महाराजांनी त्यांच्यासाठी गार्डन. आता आपण जसं गार्डन मध्ये जाऊन बसतो ना आपल्यासाठी बनलेले. त्या टायमिंगला त्यांनी त्यांच्यासाठी बनवले होते. आता हे पण एक चांगलं आहे. मेंटेन ठेवलं त्यांनी झाडं असं. हे इकडे उदयपूरमध्ये सगळं मेंटेन आहे. सगळं घाण गुण काहीच नाही. क्लिनिंग पण आहे. उदयपूरला आम्हाला थोडं वाटलं की एवढं क्लीन नाही आहे. उदयपूरला खूप भारी मेंटेन आहे सगळं. आतमध्ये पण पाणीच. इकडं सगळं पाणीच पाणी आहे. कुठे गेले त्या माणसाला तुम्ही समजत होते ना. मी तसं नाही दिसत. मी असं बघितलं नाही हो. पण मग मी असं हे केलं. ते स्वेटर असं हे होतं ना. मला वाटलं तुम्ही चालेल थोडं. इथं सगळं गार्डनच आहे. फक्त असं बसण्यासाठी जर यायचं असन टाइम स्पेंड करण्यासाठी तर. आणि मुलींसाठी तर फोटो काढण्यासाठीच भारी आहे. जास्त करून मुलीच येतात ते फोटो काढण्यासाठी. बाकी ज्यांना टाइम स्पेंड करायचा असेल ते येऊ शकतात. इथं गार्डन भारी आहे पण एवढं जास्त वेळ घालण्यासाठी नाही. ज्याला जायचं ते देऊ शकतो जास्त टाइम बरं का. तर मित्रांनो इथं जास्त काय बघण्यासारखं तर नाही दिसत आहे. फोटो काढण्यासारखं आहे मुलींसाठी. जिथं सगळीकडे पाणी चालत राहतं. ती बी तर येड्याने फोटोज काढून राहिली. स्टोरेज सारं संपून टाकीन. मला तर वैताग आला आता फोटो काढायचा. मी हा आयफोन या पाण्यात टाकून देणार आहे. पाणी भरपूर आहे इथं उदयपूरला बघू शकता. नुसतंच पाणी. अरे नवरे पैसे भरून फोटो काढायला जातात काम करायला जातात बाकी काय नाही. लिमिट पाहिजे ना. ती एक जोडी होती. ती एक जोडी परत तिथून ती पोरीचा फोटोच काढतोय तो नुसता. अरे त्याचा फोटो ती पुरीनं काढावा. त्या पुरीचा फोटोच काढून. अरे त्यांचं नाही त्यांचं सांगतोय मी तुला. काढायचं ना नवरच काम ना फोटो काढायचं. एवढे एवढे ठीक आहे 100 पण झाली नसते माहिती का. 5,000 फोटो झाली. मित्रांनो आम्ही आलोय गंगोरका घाट आणि इथं बागोरकी हवेली आहे. इथं आम्हाला तिकीट काढायचं आहे. संध्याकाळी जो प्रोग्राम असतो ना इथं प्रोग्राम लिहिलेला आहे कोणासाठी किती तिकीट आहे. संध्याकाळी 1 तासाचा जो प्रोग्राम असतो त्यांचा एक ट्रेडिशनल डान्स वगैरे सगळं काय असतं त्याचं तिकीट इथं भेटतं.
तर मग ते तिकीट काढायचं आहे. आणि इथं घंगोर घाट आहे, इकडं लेक पण आहे, तुम्ही बघू शकता तशी लेक आहे. चला आता आपण तिकीट काढूया बागोरकी हवेलीचं. बागोरकी म्युझियमला आलोय आम्ही. तर हे असं आहे का राज बसलेले की सामंत वगैरे. तर आपल्याला ना याचं तिकीट 5 वाजता काढायचं आहे. आपण आत्ता आलो होतो तिकीट काढण्यासाठी, पण तिकीट काय लगेच भेटलं नाही. तर 5 वाजता तिकीट आहे. ऑनलाईन तिकीट काय सेल होऊन गेले. फॉक डान्सचं. हां, तर ऑनलाईन तिकीट काय भेटले नाही आम्हाला. मग ऑफलाईन तिकीट भेटून जातील म्हणले फॉक डान्सचं. तर मग ते 5 वाजता या म्हटले. शो 6 वाजता आहे. तर मग तिथं म्युझियम होतं बागोरचं, मग ते म्युझियम बघतो आम्ही आता सध्या. भारी बनवलं. हा, दोरीने बांधून ठेवलेले त्यांना. सगळ्यांनी चप्पल काढली, तुम्ही एकटे शाने. हां, सगळ्यांनी शूज काढले, तुम्हीच एकटे शाने. ज्यांनी रूल सांगितले मानायचे ना. कोणते काय कोणते? हे इकडं म्युझियम आहे. काल तिकडं सिटी पॅलेसला गेलतो. हे ते सिटी पॅलेसचं म्युझियम कुठे? हे इकडं. हां, आणि तिथं गणगौर घाट आहे. हा पण बराच फेमस आहे, बरेच वेळेस ऐकलेलं मी. तर काही नाही, फक्त इथं ते घाट आहे, सगळे येतात फोटो काढतात. तिथं. ते हे पण आहे, कबूतर पण आहे. कबूतर पशी पण फोटो काढायला भेटतं. काय त्यांचं ते काय म्हणते याला? टर्बन नाही, मराठीत काय म्हणतात? हां, अजून एक शब्द आहे, पकडी. पकडी काय? पगडी. हा, साफा, बहुरंगी, चीट, वेगवेगळ्या प्रकारचे नाही. लंगा, सफा. सगळेच फेटे वेगवेगळ्या प्रकारचे. हे इथे मारवाल जैसलमेरचे हे. त्याच्यानंतर इथे महाराजाराव जोधपूरचे. इथे महाराणा प्रताप आहे, मेवार. आणि इथं आपले महाराज आहे, छत्रपती शिवाजी महाराज, मराठा. आणि हे सवाई जयसिंग जयपूरवाले. हेच होते, यांच्या मिशाले लांब होत्या. महाराव राजा रामसिंग बुंदी. त्यांची मिशा पण किती मोठ्या होत्या, एवढी मोठी दाढी होती. मिशात आल्या बाई तोंडात दाढी. जोधपूर, हे बाई हे आपलं हे जैसलमेरचं आहे. त्यांचं ते प्रतिचिन्ह काय म्हणतात, प्रतिकचिन्ह. हां, हे जोधपूरचं आहे. आणि हे आपलं आहे मेवारचं. हे आपल्याला लगेच समजेल. तर पहा, बुंदी स्टेटचं आहे. हे जयपूर स्टेटचं आहे. हाती याच्यात पाहिलं होतं त्यांच्या सिटी पॅलेसमध्ये. किसन सिंग काय, किसनगृह स्टेट. आणि बडोदा. हे बिकानेरचं आहे. कच्छ काय, कच्छ स्टेट. झेंड्यावर असायचे नवानगर. हा, अलवार. महाराजा पृथ्वीसिंग सागर. महाराजा सयाजीराव गायकवाड आहे का? सयाजीराव गायकवाड बडोदराचे. यांचं नाव ऐकलं नाही आता. सयाजीराव गायकवाड त्यांनी भरपूर केलेले. आम्ही रोपवेला चाललोय आणि ट्रॅफिक लागली एवढी सारी, लई मोठी ट्रॅफिक लागली. तिथपर्यंत वाटतं, पाठीमागे भरपूर मोठी आहे. आज सॅटर्डे संडे भरपूर. सॅटर्डे संडेला कधीच यायचं नाही इकडं. तर मित्रांनो, आम्ही आलो आता फायनली रोपवेला. इथं ते पिचाला लेकचं पाणी आहे आणि तिकडं रोपवे आहे. तो रोपवे तुम्हाला दिसत असेल. तर आम्हाला आता तिकडं चालत जायचं आहे. तर तिकडं आता आम्ही चालत जाणार आहे. चला जाऊया आता आपण रोपवेकडे. इथं आलोय आता, ते गेले तिकीट काढायला. वरती तिकीट घर आहे. तर मित्रांनो, तर आपण आता रोपवे पॉईंट आलोय. आपला नंबर लवकरच येणार आहे.
तुम्ही बघू शकता या रोपवे मध्ये आपल्याला बसून जायचं आहे. इकडं वरती जायचं आहे. इथपर्यंत रोपवे जाणार आणि तिथे एक मंदिर आहे. त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. तुम्ही बघू शकता त्या रोपवे कसं चाललं आहे. तर 3 कलरचे 3 बॉक्सेस आहेत आपल्याला बसण्यासाठी. इथून आपण असं इथं टच करणार, तिथं उतरणार आणि वर जाणार. जसं तुम्हाला माहिती आहे तिकीट त्याचं पर पर्सन 116 आहे. तर मग इथून आपण तिथं वर जाणार, तिथं दर्शन करणार, दर्शन करून खाली येणार. मोर पण येते. जंगल आहे ना खाली. हे काय पण ते एवढं काय पंख नाही आलेला. हा एवढा पण उघडतं असं नाही तेव्हा ते अजून याच्यासारखंच याला अजून नाही आलं. या पंख उघडा. जास्त मोठे पंख वाले तिथे मोर. मित्रांनो आपली आली आपण याच्यात बसणार आहे आता. आली 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 येऊ देतं घरी. तो कसं बघतोय तो मुलगा. रोपवे मध्ये बसलोय. सगळं हे दिसतं. उदयपूर सिटी दिसते वाटतं. हे मला काय ते सिटी पॅलेस आहे काय नाही ना वेगळंच काय तरी नाही. हा तेच ते आपण गेलो होतो ते सिटी पॅलेस नंतर ते लेक नाही का तो इथून सिटी पॅलेस होते. किती जवळ दिसते येताना टाइम. काय वाटत नाही. इकडे जंगलच आहे सगळं. भारी अख्खं पण दिसतंय उदयपूरचं. कोणती माता करणी आणि ते तर खाली वैष्णव देवी काय लिहिलं. वैष्णोदेवी लागले. मी तेच म्हणते ती बाई काहीतरी तिला कळत नाही काय वैष्णोदेवी इकडं नाही येते. माहिती मला वैष्णव देवी इकडं नाही. वरती आल्यावर सगळं उदयपूर दिसतंय. अख्खा उदयपूरचा दिसतोय तू. रेल्वे स्टेशन तेच दिसतंय ना. हा तेच रेल्वे स्टेशन. रेल्वे डबे लागले. हा रेल्वे स्टेशन म्हणजे आपण इकडे कुठं राहिले. मंदिरात आलोय. थांबा मला येऊ द्या ना. हमारे जागे सारे राम राम सा राम राम सा. मित्रांनो या हॉटेलमध्ये खूप एक नंबर दहीवाली भेंडी भेटते. आम्ही घेतली आहे. तर एक नंबर क्वालिटी. शिवी क्वालिटी कशी आहे. कशी आहे टेस्ट. एक नंबर टेस्ट. एक नंबर टेस्ट. तर मित्रांनो आम्ही जेवण करण्यासाठी आलो होतो डिनर. तर तुम्ही उदयपूरमध्ये आल्यानंतर इथे येऊ शकता. क्वालिटी एक नंबर आहे. थाळी वगैरे पण मस्त आहे. बेस्ट क्वालिटी आहे आणि रेट पण कमी आहे. असं नाही की खूप कमी आहे. नॉर्मल रेट आहे. असं आपल्याकडे जसे खूप जास्त रेट नाही आहे. तसं उदयपूरला बाकीच्या हॉटेलला खूप रेट आहे. तर हे कमी रेटमध्ये बेस्ट क्वालिटी जेवण आहे. आम्ही दही भेंडी घेतली होती. आजपर्यंत कधी एवढी भारी खाल्ली नाही. एवढ्या कमी रेटमध्ये बेस्ट क्वालिटी जेवण आहे. तर तुम्ही किमतीत आहे बाकीकडं. हां तर उदयपूरला आले तर तुम्ही बावर्ची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.